नमस्ते, मी स्नेहा दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची टॉप 9 न्यूज. आजरा तालुक्यातील डोंगरवाडी या दुर्गम आणि जंगल परिसरातील गावात राहणाऱ्या 97 वर्षीय गुंडू शेळे या वृद्ध आजोबांच्या आयुष्यात NSUIच्या कार्यकर्त्यांनी प्रकाशाची नवी किरण आणली आहे. वीज सुविधा नसलेल्या त्यांच्या घरात सोलर पॅनल व 4 बल्बची व्यवस्था करून देत NSUIने सामाजिक बांधिलकी जपली. गुंडू शेळे हे वयोमानाने कमकुवत झाले असून त्यांची दृष्टीही कमी झाली आहे. जंगल परिसरातील एकाकी घर सोबत 4 जनावरे आणि तेलाच्या छोट्याशा दिव्यावर चालणारा प्रपंच अशी त्यांची जीवन अवस्था आहे. अंधारामुळे त्यांना दैनंदिन कामांमध्ये मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. NSUIचे मित्र सागर मांडवकर व बाळकृष्ण पाटील यांच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी आजोबांची भेट NSUI टीमशी झाली होती. त्यावेळी त्यांच्या घरात वीज नसल्याची व अंधारामुळे होणाऱ्या समस्यांची माहिती समोर आली. त्यानंतर NSUIच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत छोट्या स्वरूपातील सोलर पॅनल बसवून 4 बल्बची व्यवस्था करून देण्याचा निर्णय घेतला. आज NSUIच्या सर्व टीमने डोंगरवाडी येथे जाऊन गुंडू शेळे यांच्या घरी सोलर पॅनल व लाईट बसवून दिली. अनेक वर्षांनंतर आपल्या घरात लागलेले उजळ बल्ब पाहून आजोबांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला होता. आता अंधारात राहावे लागणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या उपक्रमामुळे NSUIचे अक्षय शेळके, उमेश पाडळकर, मुबीन मुश्रीफ, अथर्व चौगले, निपुण चौगले, प्रणव पाटील, गौरव कांबळे, सागर मांडवकर, समर्थ जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमासाठी मान्य सतेज पाटील साहेब, मान्य ऋतुराज पाटील दादा व मान्य जयंत आसगावकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. दुर्गम भागातील गरजू नागरिकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचा NSUIचा संकल्प असून समाजातील वंचित घटकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी संघटना पुढेही प्रयत्नशील राहणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. या आणि अशाच ब्रेकिंग न्यूज साठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.